जर कोणाला स्कूटीची चावी जर भेटली असेल तर कृपया आपण आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवायची आहे. मिस्टर निश्चय आपण यायचं स्कोरिंग साठी आपणास निवेदन असेल. मिस्टर निश्चय प्लीज मिस्टर कवित आपण यायचंय स्कोरिंग साठी. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला गेलाय तो मिस्टर रोहित क्षमस्व राहुल. एक युवा नेतृत्व आहे, डायनामिक पर्सनॅलिटी पाहायला भेटते. साहिल आपल्या शुभ हस्ते आपण कॅमेरामॅन आपण काही क्षणी ते बंदिस्त करायचे. या बॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला गेला तो मिस्टर राहुल वडे. गुड पर्सनॅलिटी, एक बॉडी बिल्ड पाहायला भेटते, गुड बॅटिंग, व्हेरी नाईस. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकाल एक धाव दिली गेली, परंतु द्वितीय चेंडूवरती एक स्वैर चेंडू पाहायला मिळाला. म्हणजे पाहू शकाल आमचे अंपायर पंचांच्या भूमिकेमध्ये चोखपणे का निपक्षपाती निर्णय घेण्यामध्ये अत्यंत माहीर असलेले दोन्हीशी पंच पाहत आहेत. खूपच सुंदर अशी पंचगिरी मात्र म्हणावी लागेल. जे वरुडचे ब्रँड आहेत मिस्टर चिन्मय हंबिरे आणि मिस्टर तृणाल विंदे अशी दोन्ही पंचांची जोडी पाहायला भेटतीये. यावेळी आपण पाहू शकाल चेंडू मात्र रडारवर येतोय, चेंडू मात्र स्लॉट मध्ये येतोय, चेंडूला मात्र पाठवलं जाईल आर पार सीमा पार. हा येईल खणखणीत दणदणीत टेंबी प्रीमियर लीग 2025 षटकार 6 धावा. धन्यवाद. आपण पाहू शकाल अगदी सचिन मात्र आला गेला, चेंडू मात्र रडारवर टाकला गेला. थोडस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू पायातला मात्र उचलला गेला हलक्याशा हातानं आणि चेंडू मात्र निघून जाईल तो 6 धावांसाठी. अंपायरकडे बॉल, नवीन अंपायरकडे आहे बॉल, नवीन नवीन पेटी पॅक आहे, नवीन द्यायला लागेल ना, नवीन मॅच चॅनल बनाना पड़ता है ना. ये पानी आने रोला मोनेटाइज कैसे करते डायरेक्ट चॅनल में रोज येतात. ए कवी लाईव्ह कर. ए दोन बटन खाली बटन गेला घेऊन गेले
वेळ पाहू शकाल अगदी पुनश्च चांगला चेंडू होता परंतु चेंडू मात्र अंगावरती आदळून घेतोय. चांगली तुषाराने फील्ड मात्र केली गेली. चेंडू मात्र अंगावर आदळून येईपर्यंत चेंडूला रोखला गेला. एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल आणि एका धावेच्या मदतीने तो संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 10 धावा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड या षटकारानं कुठेतरी मात्र चांगली एक उंच भरारी घेतली आहे. मिस्टर क्षितिज आपण पाहू शकाल हलक्याशा हाताने खेळून करण्याचा प्रयत्न होता. थोडस अगदी चेंडूला थोडस ब्लॉक हॉल करण्याचा प्रयत्न होता परंतु तितक्याच ताकदीनं हळूवार पद्धतीनं फक्त वळवला गेला. एक धाव संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 11 धावा. क्षमस्व 10 धावा. थोडस स्कोरिंग आपण पाहू शकाल. आपण पाहू शकाल पुनश्च चेंडूला मात्र वळवला गेला. आपण पाहताय स्क्वेअर ब्रेकच्या रिझन मध्ये हा येईल सचिन ब्रँडचा ब्रँडेड षटकार कॉपी बुक स्टाईल ग्लेन मॅक्सवेल ची आठवण मात्र करून देतील. मॅग्निफिशियंट षटकार 6 धावा. संपूर्ण टेंबी प्रीमियर लीग गाजवण्याचं काम मात्र करतो येतो मिस्टर सचिन. काय अफलातून फलंदाजी मात्र म्हणावी लागेल. ज्याप्रमाणे दुपारी आपण चांगलं स्वादिष्ट जेवतो परंतु आता स्वादिष्ट फटक्यांची मेजबानी या सचिन याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. सुंदर षटकार म्हणावा लागेल. शॉर्ट लाईनचा चेंडू होता. थोडस चेंडू व्यवस्थित बॅटीशी संपर्क मात्र पाहायला मात्र मिळत नाही. थोडस चेंडू मात्र फ्लॅटर पाहायला मिळेपर्यंत अगदी षटक इथे संपलं जाईल आणि एक षटकांच्या अखेरीस जर संघाची धावसंख्या पाहिली मिळते ती तब्बल एकंदरीत 16 धावा. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. अगदी वसईचा नाका परंतु टेंबीच्या नाक्यावरती गल्ली गल्लीमध्ये चर्चा पाहायला मिळतीये ती टेंबी प्रीमियर लीगची. हा दिमागदार सोहळा मात्र रंगला गेलाय या आजच्या घरच्या मैदानामध्ये. तिकडे बघावं फक्त टेंबी प्रीमियर लीग 2025 चा एक दिमागदार सोहळा रंगला गेलाय तो याच मैदानामध्ये. सुंदर क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. या पद्धतीनं अगदी अल्पेशच्या साह्यानं डॉट चेंडू मात्र पाहायला मिळाला. व्यवस्थित चेंडूला पाठवेपर्यंत डॉटच्या साह्यानं चेंडू मात्र डॉट येतोय आणि आतापर्यंत संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 धावा. मिस्टर क्षितिज आपण पाहू शकाल अगदी क्षितिजचा व्यवस्थित बॅटीशी संपर्क करेपर्यंत चेंडूला नक्की मारण्याचा प्रयत्न यष्टीचित मात्र पाहायला नव्हे तर धावची होताना पाहायला मिळेल का. चांगलं सचिन आपण पाहू शकाल अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी जीवाचा पळ मात्र काढला गेला. ज्याप्रमाणे आपण मोठमोठ्या मॅरेथॉन मध्ये ज्याप्रमाणे एखादी पोलीस भरती असेल किंवा आर्मी भरती असेल ज्याप्रमाणे आपण धावतो त्या पद्धतीने एक पळ मात्र काढला गेला आणि सचिन चांगला गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र ठरला गेला. सुपर्ब. यावेळी पुन्हा त्या चेंडूला मात्र उडवला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक मात्र तैनात होतोय आणि यावेळी आपण पाहू शकाल अगदी विकेटचं पतन तंबूच्या स्थळाला परतावा लागेल फलंदाजाला. बॅक टू दी डकआउट इज डीजे. धन्यवाद डीजे. खूपच सुवर्ण गीत मात्र मंत्रमुग्ध केलं गेलं. आपण पाहू शकाल अगदी विकेटांची पडझड आपण पाहतायत. खूपच सुंदर अशी गोलंदाजी यावेळी अल्पेशच्या साह्यानं पाहायला मात्र मिळाली. येस इट इज वाईड. एक वैरी चेंडू पाहायला मिळतोय. शुभम
नवीन फलंदाज या फलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल. मिस्टर अल्पेशकडे एक चांगल्या खाणाखुण्यात अनेक डावपेच आहेत, कारण अल्पेश सुद्धा एक जुना खेळाडू आहे. जरी आम्ही वैमान जरी आमचं मोठं असलं, परंतु क्रिकेटवरचं प्रेम हे मात्र कधीच मात्र जुनं होणार नाही. यावेळी पुण्याच्या चेंडूला मात्र फेकून दिला गेलाय 6 धावांचा आणि यावेळी फटका मात्र सजवला गेलाय. यावेळी येईल तो नक्की शुभम यांच्या फळीतून खणखणीत दणदणीत षटकार 6 धावा. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाराला वंदाची सुपली सोन्याची अशी बाराला वंदाची सुपली सोन्याची अशी बाराला वंदाची. धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे षटकार येतो त्याप्रमाणे रोहित वडे यांचा नृत्य येतो. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 धावा. सुंदर क्रिकेट. यावेळी पुन्हा शेता मारण्याच्या प्रयत्नात नो लुक शॉट मात्र पाहायला मात्र मिळेल का, परंतु अगदी चेंडूला पाठवण्याचं काम डिक्लेरेशन झोन मध्ये पाहायला मिळेल आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 27 धावा. मिस्टर अल्पेशच्या थोडस रणनीती मात्र बदलावी लागेल. आउट ऑफ द पिच पाहायला मिळेल स्वैरी चेंडू. अगदी स्वैरी चेंडून आपण पाहू शकाल वाईड पाहायला मिळेल आणि या स्वैरी चेंडून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 28 धावा. खूपच सुंदर क्रिकेट यावेळी हाताळावं लागेल, निहाळावं लागेल. अल्पेशच्या थोडस प्रेझेन्स ऑफ माइंड खेळणं फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्या पद्धतीनं आता आपण पाहू शकाल अगदी चेंडूला मारण्याचा प्रयत्न करेपर्यंत 2 धावेचा मनसुबा मनामध्ये घोंगावत असताना फक्त 1च धावा इथे अर्जित केली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 29 धावा. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. कुठेतरी नक्कीच आपण पाहू शकाल सचिन खूपच चांगलीशी फलंदाजी मात्र करतोय. सचिन आपण पाहू शकाल एक धुरंधर अशी चांगली फलंदाजी मात्र करताना पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे यशवी 11 संघामधून राहुल यांनी फलंदाजी केली त्याच पद्धतीनं आता या संघामध्ये जश 11 या संघामध्ये आता मात्र ठरतोय तो सचिन. एक चांगली लढत, एक चांगला कडवा संघर्ष पाहायला मिळेल याच टेंबी प्रीमियर लीग 2025 एडिशन 3. पाहू शकाल मिस्टर गोलंदाज आपण पाहतायत मिस्टर तुषार, एक चांगला गोलंदाज ज्याचं नाव आहे आणि ज्यांनी अनेक स्वतःच्या वैयक्तिक पंक्तीमध्ये अनेक खाणाखुणा मात्र रचल्या गेल्यात. यावेळी पुण्याच्या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, एकाच पट्टीवर 2 गाड्या पाहायला मिळतील परंतु सुरेख झेल टिपला जातोय तो आयकॉनिक खेळाडू मिस्टर तुषार यांच्या साह्यानं. विकेटचं पतन बॅक टू द डकआउट. यस डीजे. धन्यवाद डीजे. खूपच सुरेख आपण पाहू शकाल सुंदर झेल मात्र टिपला गेला तुषाराच्या साह्यानं आणि फलंदाज बाद केला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होईल तो मिस्टर यशपाल. कशा पद्धतीने यशपाल आपण पाहू शकाल कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आतापर्यंत जश 11 संघाची तर धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 29 धावा. यावेळी आपण पाहू शकाल सुरेख गोलंदाजी यावेळी हाताळताना निहाळताना आतापर्यंत आपण पाहू शकाल नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागते आणि एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
यावेळी चेंडू कितपत निघून जाईल, चेंडू मात्र नक्की निघून जाईल. तो अगदी एक की दोन सर्वेश भाऊ डिक्लेअर 2 रन. ओके, 2 धावा संपन्न केल्या गेल्यात. अगदी पाहू शकाल सुंदर डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा इथे संपन्न केल्या गेल्यात. खूपच सुंदर यावेळी क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी पुन्हा डॉट व डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतात. चांगली तुषार एक संघमालक आहे, चांगली एक ओळख आणि आपल्या स्वतःच्या संघमालकामध्ये एक तुषार नावाचा एक मोठा आयकॉन खेळाडू सुद्धा मैदानामध्ये आहे. चांगलं ट्रम्प कार्ड मात्र वापरावं लागेल जस्ट 11 संघाला जर खरोखर जिंकायचं असेल तर. आता यानंतर होणारा जो षटक असेल त्या षटकामध्ये तुम्हाला आतिषबाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे राहुलने प्रतिस्पर्धी संघाला मात्र चांगलंच फलंदाजी केली, षटकाराचा वर्षाव केला आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. आता यानंतर जस्ट 11 संघाला सुद्धा मात्र धुरंधर लढाई करावी लागेल. चेंडू आपण पाहू शकाल. अगदी एकच धावेवर समाधान, एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 32 धावा. आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर तुषार आपण पाहताय तर 5 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. अजून शेवटचे 1 चेंडू शेष पाहायला मिळतो. यावेळी फुलर लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी चेंडू कितपत निघून जाईल तितक्या ताकदीचा फील्ड मात्र केला जाईल आणि अगदी त्या खऱ्या अर्थानं 1 धाव संपन्न केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 33 धावा. यावेळी आपण पाहू शकाल अगदी सुरेख चेंडूला मात्र फेकून दिलं गेलंय. अगदी चेंडूला व्यवस्थित पाहायला मिळते. टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट आणि चेंडू मात्र निघून जाईल आर पार सीमा पार. षटकार मॅक्झिमम 6. धन्यवाद. एवढं पाहू शकाल अगदी स्वैर चेंडू पाहायला मात्र मिळतोय आणि 1 चेंडून आपण पाहू शकाल स्वैर चेंडून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 40 धावा. आतापर्यंत 3.2 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. जस्ट 11 संघ चांगली खेळी मात्र दाखवतोय. कुठेतरी अजूनही तुम्हाला आतिषबाजी करावी लागेल. खूपच चांगली खेळी सचिन यांच्या माध्यमातून. एवढी क्लीन आपण पाहू शकाल. बॅटेचे कडा मात्र टक आवाजाला गेला आणि अगदी तंबूच्या असताना परतावा लागेल तो फलंदाजाला मिस्टर सचिन. बॅक टू द डगआउट. यस तीज आहे. संघाची धावसंख्या पाहायला मिळाली तब्बल 40 धावा आणि आतापर्यंत 3.3 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. अगदी टेंबी प्रीमियर लीग मध्ये कोणाची मात्र वर्णी लागेल आणि खऱ्या अर्थानं कोण ठरतोय या टेंबी प्रीमियर लीग मध्ये विजेता आणि उपविजेता यासाठी सर्वांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. सुंदर क्रिकेट आहे.
प्रत्येक आपण पाहू शकाल अगदी गावागावामध्ये पॅटर्न पाहायला मिळतो तो प्रीमियर लीगचा. अगदी 18 एप्रिल 2008 मध्ये या प्रीमियर IPL चा उगम झाला आणि तदनंतर 2012 ते 14 दरम्यान हा संपूर्ण गावागावामध्ये खेळ मात्र पसरला गेला. आणि नंतर आपण पाहू शकाल की पहिला प्रीमियर लीग कमी व्हायच्या, परंतु आता गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये प्रीमियर लीग पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं प्रत्येकाशी नातं कसं जपता येईल यासाठी प्रीमियर लीगचा हा पॅटर्न आहे. सुंदर क्रिकेट पाहायला मिळते. एका बाजूला इंडियन प्रीमियर लीगचा सुद्धा हंगामाला सुरुवात आहे आणि आता याच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल तर अगदी टिंबी प्रीमियर लीगला सुद्धा हंगामाला सुरुवात झाली आहे. सुंदर आयोजन. आतापर्यंत चेंडूचा अभ्यास केला गेला तर तब्बल शेवटचा चेंडू शेष पाहायला मिळेल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. शेवटचा एक चेंडू शेष पाहायला मिळेल. मिस्टर तुषार एक आयकॉन म्हणून ज्यांची ओळख आपण पाहत आहेत. 3-3 जर्सी परिधान केली गेली आहे. हलक्याशा हातानं खेळून मात्र काढला गेलाय, परंतु थोडंसं जजमेंट मात्र तुषारला घेता आलं नाही. षटक इथे संपलं जाईल आणि 4 षटकांच्या अखेरीच्या संघाची धावसंख्या आपण पाहायला मिळतीये ती तब्बल 41 धावा, 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. प्यार करे ना पण तो मग रागावं प्यार ओढा मी अक्षय वर करना पण धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 41 धावा, 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणि शेवटचे 6 चेंडू शेष पाहायला मिळले. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय तो मिस्टर राजदीप. राजदीप काय केलं आपल्या स्व संघासाठी? अगदी शेवटचं षटक आहे, हाणामारीचे षटक म्हणून ज्याला आपण संबोधतो. या षटकामध्ये किती धावा संपन्न करेल, किती धावा खर्ची करेल यासाठी लक्ष असेल. यावेळी पाहू शकाल मिस्टर रोहित एक संघमाला पॅक टू द डकआउट. फर्निचर इज अ डॅमेज. मिडल स्टंप उडवला गेलाय. पॅक टू द डकआउट. मिस्टर कुणाल आपण पाहतायत. नवीन फलंदाज दखल होईल मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. स्वैरी चेंडू इट इज वाईड आपण पाहू शकाल. अगदी क्रमशः लेंथ ऑफ लाईन पाहायला मात्र मिळाली. स्वैरी चेंडू मात्र म्हणावा लागेल आणि या स्वैरी चेंडूने संघाची धावसंख्या आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 42 धावा. राजदीप एक चांगला गोलंदाज आहे. अगदी आपण पाहू शकाल 8-10 पावलांचं रनअप आहे. थोडं चांगला स्पेस आहे अगदी चेंडू टप्पा पडल्यावरती, कारण कॉन्क्रीट पिच असल्या कारणानं थोडंसं चेंडू मात्र नक्कीच बाउन्स होण्याची दाट शक्यता असते मारण्याच्या प्रयत्नात, परंतु पुनश्च एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला डॉट चेंडू मात्र म्हणावा लागेल तर राजदीप यांच्या माध्यमातून खूपच देखणं एक वाखण्याजोगी. आतापर्यंत संघाची धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 42 धावा. आपण जर ग्राफ प्रेझेंटेशन मध्ये बघितलं ना तर खऱ्या अर्थानं मध्यंतरी थोडासा ग्राफ मात्र उंच होता, परंतु पुनश्च आता ग्राफ थोडासा डाऊनवर्ड स्लोपला पाहायला मिळतोय. सुंदर क्रिकेट, चांगली गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल ती प्रतिस्पर्धी संघाकडून. बॅटीची मात्र कडा घेतली जाते, परंतु एकच धावेवर इथे समाधान मात्र मानावं लागेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 43 धावा, 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर तब्बल 3 चेंडू फेकून आणि शेवटचे 3 चेंडू शेष पाहायला मिळाले. त्याला स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ लढवायचा नाही. आतापर्यंत 3 चेंडू फेकून दिले गेलेत, अजून शेवटचे 3 चेंडू पाहायला मिळत आहेत. यावेळेस तर पाहू शकाल लागते चेंडू मात्र व्यवस्थित संपर्क पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल आर पार सीमा पार. हा येईल खणखणीत दणदणीत षटकार, 6 धावा.
धन्यवाद डीजे. चांगला षटकार, चांगला षटकार आपण पाहू शकाल. लगावला गेलाय अगदी. चेंडूला पाहिलं, चेंडूला थोडस येऊन फेकून दिला गेला. फुलर लेन्सचा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु चेंडू मात्र निघून जाईल तो अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये एकच धावेसाठी. आणि एका धावेने जर संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 50 धावा. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही शेवटचा एक चेंडू शेष आहे. एक चेंडूवरती नक्की चौकार येईल, षटकार येईल, एकेरी, दुहेरी की बॅक टू द डकआउट. एवढी 95चा इशारा दर्शवताना पाहू शकाल. अगदी सुवर्ण संधी मात्र असेल ती फलंदाजाला, कारण 9चा इशारा दर्शवत असताना पाहू शकाल 1+1 इज इक्वल टू 2 रन्स. 2 धावेने संघाची धावसंख्या सरसावेल. अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल आपण फ्रीचा चान्स मात्र दिला गेलाय. अगदी तवा मात्र लालबुंद होतोय, परंतु तव्यावरती पोळी मात्र भाजता येईल का यासाठी नक्कीच खेळाडूचं लक्ष मात्र वेधून राहिले गेले. उघडा डोळे, बघा नीट. आता आहे फक्त आणि फक्त फ्री हिट. संधी होती परंतु कुठल्याही प्रकारचा धावा आपण पाहू शकाल. यावेळी थोडस एक वेगळं चित्र पाहायला मात्र मिळालं. चित्र आणि विचित्र चित्र पाहता पाहता आपण पाहू शकाल जे धावाही नव्हत्या, धावाही नसता आपण पाहू शकाल अगदी जिकडे फक्त एकच धावा होता कुठेतरी फ्री हिट होता, परंतु संधी नव्हती, परंतु संधीमध्ये रूपांतर करून दिलं गेलं. अगदी 5 22च्या स्वरूपात तब्बल 4 धावा. ओके, थँक्यू. तब्बल 4 धावा संपन्न केल्या गेल्या. सुंदर क्रिकेट. एक थोडस क्रिकेटमध्ये एंटरटेनमेंट मात्र पाहायला मिळालं. या 4 धावेने संघाची धावसंख्या आपण विचार केला तर नक्की 56 धावा बॅटच्या साह्यानं आणि 57 धावांचं आव्हान मात्र दिले गेले. 57 रन्स टू विन. पुढे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. टेंबी प्रीमियर लीग 2025 ऍडिशन 3.
हेलो चेक नेपाली स्टार्ट ऑफ द मॅच प्रथम गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल. रोहित आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती खराब अशी लेंथ ऑफ लाईन, अगदी स्वैर चेंडू. अगदी 57 धावांचं लक्ष मात्र दिलं गेलंय. तर जस्ट 11 या संघानं आपल्या प्रतिस्पर्धी पाहू शकाल. यावेळी मात्र बॅटेची कडा मात्र घेतली जाईल. यावेळी आयकॉन मिस्टर तुषार बॅक टू द डकआउट. मोठा झटका बसेल, मोठा हादरा बसेल. तो नक्कीच तुषार यांच्या माध्यमातून सुपर बॉलिंग ते नक्कीच धन्यवाद. ही से नवीन फलंदाज दाखल होईल तो मिस्टर राजदीप. तुषार तंबूच्या असताना परत मिस्टर राजदीप आपण पाहू शकाल. अगदी ऑन स्ट्राईकला पाहू शकाल. खूपच सुंदर क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये टेंभी प्रीमियर लीग 2025 आपण पाहू शकाल. त्याप्रमाणे चांगले गोलंदाजी एक रोहित वडे उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख आपण पाहत आहेत. त्याचप्रमाणे अगदी चेंडूला वळवण्याचं काम मात्र राजदीप यांनी फलंदाजांनी केलं गेलं. आणि नक्कीच तदनंतर फेकी करेपर्यंत बिस्तर शुभम पोहोचतोय. आणि फेकी करेपर्यंत फक्त एकच धावा एका संपन्न केल्या जाईल बॅटच्या साह्यानं. आणि संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 2 धावा. ज्यावेळी खूपच सुरेख आणि चांगली अशी मॅच चांगली गोलंदाजी रोहित वडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं रोहित एक चांगली गोलंदाजी करण्यामध्ये जो माहीर, एक संघमालक म्हणून ज्यांची ओळख. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी फुलरलेनचा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु चेंडू कितपत निघून जाईल. तदनंतर चेंडूला थोडस स्टॉप केलं गेलं, चेंडूला थोडस होल्ड केलं गेलं. चांगली अशी गोलंदाजी यावेळी रोहित एक हाताळतोय. त्या पद्धतीनंच फलंदाजी सुद्धा मात्र करावी लागेल, कारण 57 धावांचा पाठलाग करेपर्यंत आता आपण जर धावफलकचं पाहिलं तर तब्बल 4 धावा संपन्न केल्या गेल्या. यावेळी बॅटीचा नक्कीच व्यवस्थित संपर्क पाहायला मात्र मिळत नाहीये. आणि तदनंतर फेकी मात्र केली जाईल. फेकी करेपर्यंत 2 धावा संपन्न केल्या गेल्या. 3ऱ्या धावेला हाक मात्र दिली जाईल, परंतु 3 धावा संपन्न केल्या गेल्या. 3 धावेने जर संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या पोहोचेल ती तब्बल 8 धावा. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणि आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास करताना पाहायला मिळेल तब्बल 5 चेंडू फेकून दिले गेलेत. फिरका चेंडू पाहायला मिळतो अगदी
नवखरा गोलंदाज पाहायला मिळेल. चेंडू मात्र निघून जाईल 2 धाब्यासाठी डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धाब्यानं संघाची धावसंख्या 2 पोहोचेल आणि ते षटक इथे संपलं जाईल. 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 10 धाबा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड डीजे. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 षटकांच्या अखेरीस तब्बल 10 धाबा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. येणारे 24 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ दडवायचा नाही प्लीज विनंती असेल, कारण प्रत्येकासाठी वेळ ही समान आहे पण आलेल्या वेळेमध्ये संधीमध्ये रूपांतर करून घेणं हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी विनंती असेल की आपण जास्त वेळ दडवायचा नाहीये. येस्टरडेचं गॉन आपण पाहू शकाल. अगदी फर्निचर इज डॅमेज. बॅक टू द डकआउट. मोठा झटका बसेल, मोठा हादरा बसेल. विकेटचं पतन आणि खूपच देखणी अशी गोलंदाजी हाताळली गेली. बॅक टू द डकआउट विकेट. धन्यवाद डीजे. खूपच सुंदर आपण पाहू शकाल. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलं गेलं आणि तंबूच्या असताना परत गेला तो नवीन फलंदाज मिस्टर राजदीप. नवीन फलंदाज दखल होईल तो मिस्टर सचिन पिंपळे. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, परंतु यावेळी सचिनचा झेल सचिनने स्टिपला गेला. काय सुरेख आमने सामने सचिन आणि सचिन. सचिन नावाचं वादळ मात्र घोंगावत असताना सचिन नावाच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकानं एक सुरेख झेल टिपला गेला. बॅक टू दी डकआउट झटका. धन्यवाद डीजे. खूपच सुरेख आपण पाहू शकाल. अगदी फलंदाज चांगली झेल सचिन आला होता, परंतु यू गया. सचिन एक मोठा खेळाडू होता, परंतु तंबूच्या असताना परतावं लागलं तर सचिन पिंपळे या खेळाडूला, परंतु सचिनचा झेल सचिन वडीने टिपला गेला. चांगली गोलंदाजी, तितक्या ताकदीची फलंदाजी मात्र म्हणावी लागेल. सुपर बॉलिंग. वय ऑन हॅट्रिकचा चान्स होता, परंतु चेंडू मात्र निघून जाईल अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये. खूपच चांगली अशी गोलंदाजी मात्र अगदी म्हणावी लागेल. मिस्टर राज क्षितिज एक चांगली गोलंदाजी टाकण्यामध्ये माहिरी ठरला गेला. ज्याप्रमाणे त्यांनी पहिल्याच सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाज सुद्धा मात्र केली होती, परंतु क्षितिजला आमंत्रित केलं गेलं, 5 रन केलं गेलं ते गोलंदाज साठी.
आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर तब्बल 3 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 11 धावा. एवढी मारण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू थोडस बीट करतोय, चेंडू थोडस रीड करावा लागेल आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल अगदी चेंडूला बीट केला गेला, चेंडूला थोडस कुठेतरी रीड करावं लागेल, चेंडूचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल, चेंडू कुठल्या दिशेला कुठला ब्रेक होतोय त्याचा परिपूर्ण अभ्यास. यावेळी चेंडूला वळवला गेला, चेंडू कितपर्यंत निघून जाईल, चेंडू मात्र निघून जाईल. 2 धावे साडे डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ते तब्बल 13 धावा. एवढे पण पाहू शकाल खूपच सुरेख चांगलीची गोलंदाजी म्हणेपर्यंत खूपच देखणं असं क्रिकेट म्हणावं लागेल. कुठेतरी मात्र नक्कीच धावा नसताना सुद्धा धावा मात्र खर्च केल्या होत्या आणि तब्बल 2 धावा संपन्न केल्या. चांगला फील्ड होता, आपण पाहू शकाल अगदी लॉंग ऑफ विजर मध्ये. आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 15 धावा, 15 रन्स ऑन स्कोर कार्ड आणि मला वाटते कदाचित षटक इथे संपलं जाईल आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. अजूनही जिंकण्या किती पाहिजे 18 बॉल 18-42 अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल ते नक्कीच आपल्या प्रतिस्पर्धी संघाला. यावेळी चेंडू नक्कीच कितपर्यंत निघून जाईल आणि यावेळी चेंडूला नक्कीच चेंडू मात्र रडारवर येतोय. हा येईल कणकणीत टीआरचा चौकार, 4 धावा. यशपाल थोडस चुकी करतोय, अगदी झेल मात्र टिपता आला नाहीये. जर कदाचित झेल टिपला असता तर मला वाटतं कदाचित मोठा गडी मात्र गारद करून सोडला असता. थोडस आकाशाला गवसती मात्र घालावे लागेल. सुंदर क्रिकेट यावेळी हाताळताना निहाळताना, कारण टीआर नावाचा मोठा खेळाडू आहे, एक मैदानाचं आपण पाहू शकाल अगदी संघमालक सुद्धा आहेत, परंतु त्याच्याकडे अनेक डावपेच आहेत, अनेक खाणाखुणा, त्याच्याकडे अनेक एक्सपिरियन्स सुद्धा मात्र नक्कीच टीआर कडे आहेत. जोपर्यंत तुषार आहे तोपर्यंत मॅच मध्ये मजा आहे. दुधारी दुधारी तलवारी मात्र काढली होती, व्यवस्थित बॅटीशी संपर्क झाला त्या कदाचित चेंडू मात्र आर पार सीमा पार मात्र निघून जाईल. 6 धावांसाठी. परंतु आता कशा पद्धतीने चेंडूला वळवण्याचं काम मात्र करेल तो मिस्टर तुषार. तुषार स्वतः एक संघ मालक आहेत म्हणून आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर मला तरी फलंदाजी करावी लागेल असं तुषारला नक्कीच वाटते. परंतु काय फलंदाजी, यावेळी पुण्याच्या चेंडूला मात्र वळवला गेलाय. चेंडू कितपर्यंत निघून जाईल, अगदी वनबॉलच्या स्वरूपामध्ये चेंडू मात्र हातामध्ये विसावून घेतोय मिस्टर रोहित वडे. चेंडू पर्यंत पोचता पोचता फक्त एकच धाव संपन्न केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 20 धावा. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय, अजूनही शेवटचे 3 चेंडू शेष पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा चेंडूला वळवण्याचं काम मात्र केलं गेलंय. येस, इट इज अ गॉन. मिस्टर रोहित यांच्या मात्र नक्कीच हातामध्ये चेंडू मात्र विसावून घेतला गेलाय. विकेटचं पतन, तंबूच्या स्थळाला जावं लागेल, फलंदाजाला झटका बसेल, हादरा बसेल. बॅक टू दी टकआउट.
धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल अगदी सुरेख चांगली गोलंदाज यावेळी हाताळताना निहाळताना जस्ट 11 संघ एक चांगले कबाड कष्ट करतोय, चांगलं परिश्रम करतोय. नो पेन नो गेन, अगदी कष्टाविना फळ नाही. त्याच पद्धतीने जस्ट 11 संघ मात्र कष्ट करतोय. रोहित वडेचा संघ आहे त्यात तोही सुद्धा मात्र कष्ट करतोय. त्याप्रमाणे संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये असलेलं संपूर्ण क्षेत्ररक्षक सुद्धा मात्र प्रयत्न करतोय. एका बाजूला जस्ट सुद्धा मात्र पाहायला मिळेल, अगदी पाहायला चिमुकला पाहायला भेटतोय, कारण क्रिकेटवरचं प्रेम हे मात्र कमी होत नाही तर जशांच्या माध्यमातून. सुरेख मात्र मांडण्याचा प्रयत्न होता, थोडंसं चेंडू मात्र बीट करेपर्यंत चेंडू मात्र निघून जाईल अगदी बाईकच्या स्वरूपामध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये. आणि एकच धावीवर समाधान, एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती बाईकच्या स्वरूपामध्ये 21 धावा. शेवटच्या पण पाहू शकाल अगदी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. खूपच कठीण समीकरण आहे, परंतु क्रिकेटमध्ये सर्व काही सोपं असतं. क्रिकेटमध्ये सर्व काही कठीण असतं. जर तुमच्याकडे धमक असेल तर आपण काहीही करू शकता. आता त्यासाठी TR ला चांगली फलंदाजी करावी लागेल. येणारे 12 चेंडू आणि 36 धावा, अगदी 18च्या सरासरीने आपण जावं लागेल तर सामना पण नक्कीच सहजरित्या आपण जिंकू शकाल. कारण मॅच मात्र अजूनही ऑन आहे, कारण क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचं काही सांगू शकत नाही. कारण एक चेंडू 8 धावा सुद्धा संपन्न झाला गेलेत. पण मित्र क्रिकेट आहे, कारण अगदी 12 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान आपल्याला पेलायचं आहे. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात पंचाकडे अपील अपील पण अपीलला वकीलला कुठल्याही प्रकारचे पुरावे मात्र नाहीयेत, म्हणून पंच मात्र दाद स्वीकारून लावत नाही. काहीच गुड क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. पंचांशी उज्जत घालायची नाहीये, कारण पंचांचा सन्मान करणे म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आदर होईल. कारण ज्या अर्थी आपण पंच आपल्यासाठी तटस्थ उभे असतात, कारण पंचही कुठल्याही बाजूने नसतात, कारण पंचही निपक्षपाती निर्णय घेण्यामध्ये अग्रेसर असतात. त्यासाठी आपण पाहू शकाल पंचांचा निर्णय हा कधीही अंतिम असतो. यावेळी पाहू शकाल अगदी कुणाल चेंडू पर्यंत पोहोचेल का, परंतु कुणाल थोडस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला आला गेला. फेकी मात्र करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात अर्चित केल्या जाईल आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 23 धावा. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. अगदी सुंदर क्रिकेट, गुड क्रिकेटचे क्वालिटी क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. यावेळी आपण पाहू शकाल हवेमध्ये चेंडू मात्र बराच काळ मात्र तरंगतोय. झेल मात्र टिपता येईल का, अगदी उन्हाची किरणे डोळ्यामध्ये यावी आणि डोळ्यात आपण नक्की जावी, आणि त्यासाठी पायाच आपण पाहू शकाल झेल मात्र टिपता आलं नाहीये, कारण प्रखर ऊन आहे. प्रखर उन्हामुळे जर आपण कदाचित जर रोहित वडे तिकडे असता तर कदाचित झेल झाला असता, कारण डोळ्यावरती चष्मा आहे. त्यासाठी कुठेतरी यंत्र किरणे थांबवण्याचा प्रयत्न केला असता, परंतु तिकडे शुभमला पाहिलं तर मात्र नक्कीच चष्मा नाहीये. खूपच सुंदर क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी ज्या पद्धतीनं अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल द रूल नंबर 25 विल यूज दिस इज वाईड, यावेळी पंच मात्र दर्शवताना सुपर अशी उत्कृष्ट दर्जाची अशी मात्र एक अग्रेसर आणि अग्रगण्य निर्णय घेण्यामध्ये अशी दोन्ही पंचांची जोडी पाहायला मिळते. बॅन फ्रॉम वरोर आपण पाहू शकाल. खूपच सुंदर अशी गुड क्वालिटी अगदी पाटील नेटवर्कच्या साह्यानं आपण थेट लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. यावेळी हवेमध्ये चेंडू बराच काळ तरंगतो. अगदी मिड ऑफच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवण्याचं काम मात्र केलं गेलं. डीपचा खेळाडू येईपर्यंत चेंडू मात्र फरार होईल, चेंडू मात्र निघून जाईल. अगदी 1 बाउंडच्या स्वरूपामध्ये दणदणीत आणि खणखणीत 2 धावांसाठी हा येईल. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 28 धावा. आपण पाहू शकाल. अगदी टिंबी गावामध्ये हा एक दिमागदार सोहळा मात्र रंगला गेला. अगदी धक्क्यावरती नाक्यावरती चर्चा पाहायला मिळतीये ती टिंबी प्रीमियर लीगची. यावेळी प्रहार होता, काबाड कष्ट करतायत, मेहनत करतायत, परंतु व्यवस्थेमध्ये यश मात्र संपादन करता येत नाहीयेत. आयुष्यामध्ये प्रयत्न करणं फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे, परंतु प्रयत्न करता करता चेंडू मात्र निघून जाईल तर तब्बल 3 धावा संपन्न केल्या जातील आणि 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावा. कुठेतरी मात्र चुकी करतायत, कुठेतरी धावा मात्र कमी होत्या. रोहित वडे थोडस कान मात्र द्यावा लागेल, कारण
मिस्टर आकाश आपण पाहू शकाल अगदी उन्हाचा जेव्हा किरणाचा आपण चष्माचा वापर करतो परंतु आकाश मात्र चष्मा घालतो पण चेंडू मात्र दिसला का माहित नाही त्यामुळे थोड्याशा वेगळ्या दिशेला चेंडू मात्र फेकला घेतला आकाशाने चष्मा घातला परंतु थोडस ब्लॅक नाईट मात्र नक्की निर्माण झाली चेंडू वेगळ्या दिशेला फेकून दिला गेला कारण क्रिकेट आहे कधी कधी क्रिकेटमध्ये अशा गोष्टी चढउतार असतात यावेळी चेंडूला मात्र फेकून दिला गेलाय वळवलाय अगदी चेंडू मात्र निघून जाईल तर नक्कीच धावा डिक्लेअर करायच्या आहेत 2 धावा 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 33 धावा अगदी 33 रन्स अजूनही जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि 24 धावा 4 षटकार ठोठावे लागतील तर सामना आपण जिंकू शकाल उसके दरबार में लोग आते हैं उसके दरबार में लोग आते हैं कैमरामैन जल्दी फोकस करो आने जाने वाले लोग कोई घुंघरा काटता है कोई भंगड़ा काटता है आने जाने वाले लोग कोई घुंघरा काटता है कोई भंगड़ा काटता है धन्यवाद डीजे वळी शुभम गोलंदाज अगदी मार्कवर मात्र सज्ज होतोय अगदी 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता कुठेतरी जश 11 या संघामध्ये आनंदाचं वातावरण एक दरवळताना एक सुगंध मात्र दरवळताना पाहायला मिळतोय अजूनही परंतु मॅच ऑन आहे खूपच चांगला मॅच मध्ये रोमांच मात्र पाहायला मिळतीये कुठेतरी आपण कोणता संघ मात्र क्वालिफाय होईल चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता पण चेंडूला थोडं झटकवण्यामध्ये यश आला गेलं फेकी मात्र केली जाईल अगदी समोरून फेकी करता करता चेंडू मात्र निघून जातोय तो अगदी 3 धावेंसाठी 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 36 धावा सुरेख आपण पाहतायत चला जास्त वेळ दडवायचा नाही प्लीज विनंती असेल खूपच सुंदर क्रिकेट यावेळी आपण हाताळताना निहाळताना यावेळी अगदी चेंडू मात्र वेग घेतोय उसळी घेतोय थोडस च्या हातामध्ये मात्र स्ट्राईक मात्र विसावून घेतोय अगदी रनआउटच्या साह्यानं विकेटचं पतन मात्र झाला गेला आपण पाहू शकाल अगदी मिस्टर साहिल back to the dugout धन्यवाद डीजे आपण पाहू शकाल खूपच सुरेख शुभम यांच्यावरती आपण पाहू शकाल उर्फ भाई या नावाने पसंती मिळवली यावेळी आपण पाहू शकाल चेंडूला नक्कीच वळवला गेले अगदी स्क्वेअरच्या विजर मध्ये चेंडू मात्र 1 बॉलच्या स्वरूपामध्ये मात्र निघून जाईल तो अगदी चौकारासाठी क्रिकेटमध्ये खेळाडू मात्र तो जो सगळे फटके मात्र खेळत असतो त्यासाठी चला शुभम चेंडू घ्यायचाय 2 चेंडू आणि 17 धावा 2 चेंडू आणि 17 धावा जरी संपन्न करता येईल का कदाचित जर नो पडला गेला टीआर षटकार लगावला गेला तरी मॅच मध्ये कलाट येऊ शकते परंतु मॅच आहे मॅच मध्ये कधीही काही होऊ शकतं कारण अनिश्चिततेचा खेळ म्हणून ज्यांची ओळख म्हणून क्रिकेट ज्याला आपण संबोधतो सुपर बॉलिंग
एक चेंडू आणि 17 धावा ना भूतो ना भविष्यामध्ये कधी घडलं तर आता होईल का यासाठी मात्र लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. अगदी मिस्टर शुभम उर्फ भाई हा गोलंदाज मार्कर मात्र सज्ज झालाय, परंतु कशा पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळेल यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न मिस्टर रोहित जीवाच्या आकांक्षा करतोय. झेल मात्र टिपता येईल का? येस, इट इज अ गॉन. तंबूच्या असलेला परतावा लागेल. अगदी फक्त आपण पाहू शकाल 40 धावा संपन्न केल्या गेल्या. तुम्ही येता